सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. बिझनेस एन्व्हायरमेंट या विषयातील युनिट 2 मध्ये काल आपण पहिल्या तासाला प्रेझेंट स्टेटस ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर, भारतीय शेतीची सद्यस्थिती, हा भाग काही मुद्द्यांच्या साहाय्याने आपण पाहिला. त्यातील पहिला मुद्दा आपण पाहिला की राष्ट्रीय उत्पन्नातील शेतीचा हिस्सा, बिग शेअर इन नॅशनल इन्कम, शेअर इन एम्प्लॉयमेंट, रोजगारातील शेतीचा हिस्सा मोठा आहे. साधारण 50% जास्त लोक शेतीमध्ये काम करतात. इम्पॉर्टंट रोल इन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, देशाच्या औद्योगिक विकासात शेतीचे स्थान महत्त्वाचे आहे. कच्चा माल वगैरे पुरवला जातो शेतीमधून. त्याशिवाय देशाच्या निर्यात व्यापारात मोठ्या प्रमाणात शेतीमाल आहे, त्यामुळे परकीय चलन मिळते. रोल ऑफ ॲग्रिकल्चर इन इकॉनॉमिक प्लॅनिंग, आर्थिक नियोजन यशस्वी होण्यात शेती क्षेत्राचा मोठा हिस्सा आहे. अन्नधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावरती होण्यात, प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन्स, शेतीचा मोठा हिस्सा आहे. कारण भारतासारख्या अतिलोकसंख्येच्या देशात अन्नधान्याचे पुरेसे उत्पादन होणे महत्त्वाचे असते आणि म्हणून शेतीला महत्त्वाचं स्थान आहे. साधारणपणे 2018-19 या वर्षात जवळजवळ विविध प्रकारच्या अन्नधान्याचे वार्षिक 29 कोटी टन इतके विक्रमी अन्नधान्याचे उत्पादन झाले आणि त्यामुळं एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा निर्माण झाला. आपण असं पाहिलं की कोरोनाच्या काळात 4-5 महिन्यांच्या या काळात मार्चपासून ऑगस्टपर्यंत भारत सरकारने या अन्नधान्याचे राखीव साठे निर्माण केले होते. म्हणूनच लोकांना अन्नधान्य मोफत सरकारला देता आले. शेतकऱ्यांचं हे योगदान आहे मोठं आणि म्हणून शेतीला अन्नधान्याचं उत्पादन, पुरेसा पुरवठा करण्यात खूप मोठं योगदान शेतीचं आहे. त्यानंतरचा मुद्दा येतो म्हणजे इंटरनल ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट, देशांतर्गत व्यापार आणि वाहतूक याला शेतीत खूप महत्त्वाचं स्थान आहे. भारत हा खंडप्राय देश आहे आणि त्यामुळं एका ठिकाणाहून माल दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती रस्ते वाहतूक केली जाते. रेल्वेने माल, शेतीमाल पोहोचवला जातो. कारखान्यात तयार झालेली रासायनिक खतं, कीटकनाशकं शेतीमध्ये पोहोचवण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालाची वाहतूक करावी लागते आणि त्यामुळे वाहतूक व्यवसायाला मोठ्या प्रमाणावरती संधी मिळालेली आहे. शेती उपयुक्त साधने, अवजारे, हत्यारे हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वाहतुकीचाच वापर केला जातो आणि म्हणून वाहतूक खर्च आणि देशांतर्गत व्यापार यासाठी माल पोहोचवण्यासाठी, शेतीमाल कारखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा अन्नधान्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी या वाहतुकीच्या साधनांचा मोठा उपयोग झालेला आहे आणि म्हणून वाहतूक व्यवसाय विस्तारित झाला शेतीमुळे. कोरोना लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर आशिया खंडातला सगळ्यात मोठी कांद्याची बाजारपेठ भारतात आहे. भारतातील महाराष्ट्र राज्यात आहे आणि महाराष्ट्र राज्यात लासलगाव, नाशिक जिल्ह्यात या ठिकाणी कांद्याची आशिया खंडातील
सर्वात मोठी बाजारपेठ आहे. मग या ठिकाणचा कांदा आपल्या देशाने लॉकडाऊन उठल्यानंतरच्या काळात रेल्वेने पश्चिम बंगालपर्यंत नेला. एवढंच काय, तो कांदा पुढं बांगलादेशपर्यंत पण पोचला. मग कांद्यासारख्या कृषी मालाची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेळेत ने-आण करण्यासाठी रेल्वेची सुविधा उपयुक्त ठरली. त्यामुळे परकीय चलन मिळाले आणि देशांतर्गत त्या मालाच्या किमती स्थिर होण्यासाठी मदत मिळाली. आणि म्हणून देशांतर्गत व्यापार आणि वाहतूक व्यवसायाला उत्तेजन मिळवून देण्याचं काम मोठ्या प्रमाणावरती या शेती क्षेत्राने केले. देशात द्राक्षांचं सगळ्यात जास्त उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात द्राक्षांचं उत्पादन नाशिक, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात होते. द्राक्षांची वाहतूक करण्यासाठी साधारणतः डिसेंबर जानेवारी महिन्यापासून ते एप्रिल मे महिन्यापर्यंत द्राक्षांची महाराष्ट्रातून दिल्लीच्या बाजारपेठेत, मुंबईच्या बाजारपेठेत, हैदराबादच्या बाजारपेठेत, बेंगलोरच्या बाजारपेठेत, केरळच्या मार्केटमध्ये द्राक्षाची ने-आण करण्यासाठी अनेक वाहतुकीच्या साधनांचा वापर झाला. ट्रक असतील, टेम्पो असतील, या सगळ्या साधनांचा 4 ते 5 महिने मोठ्या प्रमाणावरती उपयोग करण्यात आला. कंटेनर असतील निर्यात मालासाठी, बंदरापर्यंत द्राक्षे घेऊन जाण्यासाठी. आणि त्यामुळं शेतीमालाच्या या उत्पादनामुळे वाहतूक आणि व्यापार वाढीला उत्तेजन मिळालेलं आहे मोठ्या प्रमाणावरती. आणि म्हणून शेतीचे स्थान भारतीय अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतीला लागणारे हत्यारे, अवजारे, साधने याची वाहतूक केली जाते. त्यानंतरचा मुद्दा तो म्हणजे स्टॅबिलिटी इन जनरल प्राइस लेवल. सर्वसाधारण किंमत पातळीतील स्थिरता. शेतीमालाच्या उत्पादन योग्य प्रमाणात झाल्यावर त्यांच्या किमती स्थिर राहतात. शेतीमालाच्या किमती आणि सर्वसाधारण किमती यांच्यात जवळचा संबंध आहे. शेतीमालाच्या किमती वाढल्या तर सर्वसाधारण किंमत पातळीत वाढ होते आणि त्यामुळे कामगारांना वेतन वाढवून द्यावे लागते. आणि म्हणून शेतीमालाच्या उत्पादन योग्य प्रमाणात भारतामध्ये करण्यात यश आल्यामुळं देशातील इतर वस्तू आणि सेवांच्या किमतीसुद्धा नियंत्रणात राहिलेल्या आहेत. खते, बी बियाणे, कीटकनाशके यांचा पुरवठा वेळेत व्हायला पाहिजे. पाणी पुरवठ्याच्या सोयी वाढवायला पाहिजेत. कर्ज पुरवठ्याच्या सोयी, यांत्रिकीकरणासाठी कर्ज पुरवठा, यासाठी मोठ्या प्रमाणात किमती स्थिर राहण्यासाठी या सगळ्यांची गरज असते. आणि म्हणून अन्नधान्याच्या उत्पादनातील वाढ आणि शिल्लकीचे साठे यामुळे अन्नधान्याच्या किमती आपल्या देशात स्थिर राहण्यासाठी मदत झाली. त्यानंतरचा मुद्दा टू सपोर्ट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आर्थिक विकासाला पोषक. भारतातील शेती व्यवसाय हा देशाच्या आर्थिक विकासाला पोषक आहे. म्हणजे अनेक उद्योगधंद्यांना लागणारा कच्चा माल शेतीमध्ये उत्पादित होतो. तसेच वाहतूक व्यवसायाला विस्तार होण्यासाठी शेतीची मदत झालेली आहे. ग्रामीण उद्योगधंदे यशस्वी होण्यासाठी शेतीची मदत झालेली आहे. म्हणजेच एकूण भारताचे औद्योगिकरण, व्यापार, व्यवसाय यांच्या ऊर्जित अवस्थेसाठी शेती हा व्यवसाय महत्त्वाची भूमिका पार पाडतो. वरील सर्व मुद्द्यांवरून आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे स्थान किती महत्त्वपूर्ण आहे याची सिद्धता पटते. इंडियन ॲग्रिकल्चर इज बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी.
भारतीय शेतीचा कणा आहे. भारतीय शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं म्हटलं जातं. याचा अर्थ एक महत्त्वाचा पार्ट आहे भारतीय शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा. कारण पाऊस पाणी आणि शेतीची प्रगती स्थिर चांगल्या रीतीने असेल तर इतर व्यवसाय वाढीसाठी उत्तेजन मिळते. म्हणजे भारतातील कोट्यवधीच्या संख्येने असणारा शेतकरी हा एक ग्राहकांचा मोठा वर्ग आहे. त्यामुळे जेव्हा शेतीचे उत्पादन वाढते, उत्पन्न वाढते, तेव्हा शेतकऱ्यांच्या हातात जास्त पैसा शिल्लक राहतो आणि ते अनेक वस्तू आणि सेवांना मागणी आपली वाढवितात. एक प्रकारे इतर अनेक वस्तूंच्या क्षेत्रांच्या उत्पादन वाढीला वाव मिळतो. शेतकऱ्यांची संख्या जास्त, त्यामुळे शेतकरी हे ग्राहक मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला ते अतिशय पोषक आहे शेतीचा विकास होणे. आणि म्हणून शेती आणि शेतीवर आधारित उद्योगधंद्यांचा मोठ्या प्रमाणावरती देशात विकास होणे हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून शेतीचे भारतीय अर्थव्यवस्थेतील स्थान महत्त्वाचे आहे. भारतीय शेतीची सद्यस्थिती ही भारतीय शेतीच्या अर्थव्यवस्थेतील भूमिका स्पष्ट करते आणि म्हणून अनेक शेती उत्पादनात भारत जगात अग्रस्थानी आहे. दुधाचे जास्त उत्पादन आपल्या देशात होते, भारतात होते. भारत हा जगातील एक सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे ब्राझील नंतर. दुधाचे उत्पादन देशात जास्त होते, फळे भाजीपाल्यांचे उत्पादन देशात जास्त होते आणि म्हणून अन्नधान्याचे उत्पादन होते, अन्नधान्याची तर निर्यात होते आणि म्हणून या सगळ्या मुद्द्यांवरून आपल्याला हे स्पष्ट होते की भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे स्थान हे अतिशय महत्त्वाचे आहे. शेती व्यवसायाची परिस्थिती चांगली असेल तर इतर अनेक व्यवसायांची परिस्थिती सुधारते. जर शेतीची परिस्थिती जर प्रतिकूल असेल तर ग्रामीण भागातील, खेडेगावातील इतर अनेक उद्योगधंद्यांना चालना मिळत असते, प्रोत्साहन मिळत असते. ते परस्परपूरक असतात आणि म्हणून शेतीचे भारतीय अर्थव्यवस्थेत स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. आता यानंतर आपण पुढच्या तासाला ॲग्रिकल्चरल क्रायसिस हे नवीन प्रकरण पाहणार आहोत. हे झालं शेतीचे स्थान, सद्यस्थिती, प्रेझेंट स्टेटस ऑफ ॲग्रिकल्चर इन इंडियन इकॉनॉमी. त्यानंतर आपल्याला ॲग्रिकल्चरल क्रायसिस, कृषी अरिष्ट किंवा शेतीवरील संकट, कृषी अरिष्ट, कृषी संकट हा भाग आपण पाहणार आहोत. एकूणच कृषी क्षेत्रावरती संकट येणे, यामुळे याला कृषी अरिष्ट असं म्हटलेलं आहे. साधारणपणे 1990च्या दरम्यान भारतीय शेती क्षेत्रामध्ये मोठे कृषी संकट निर्माण झाले. या काळात परकीय चलनाची गंगाजळी कमी झाली, देशात बेरोजगारी वाढली आणि म्हणून कृषी अरिष्ट यामुळेच निर्माण होते. शेतीमालाचे भाव पडतात, उत्पादन मागणीपेक्षा जास्त होते आणि त्यामुळे किमती कमी होतात आणि म्हणून याचा अभ्यास करण्यासाठी सरकारने एका समितीची स्थापना केली. कारण सरकारकडे मोठ्या प्रमाणावरती अन्नधान्याचं उत्पादन साठवण्याची सरकारकडे क्षमता निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारने केला. साधारणतः आज जवळजवळ 10 ते 12 कोटी टन अन्नधान्य गोडाऊनमध्ये साठवण्याची सरकारची क्षमता आहे. यामध्ये भारतीय अन्न महामंडळ, राज्य वखार महामंडळ, केंद्रीय गुदाम महामंडळ, काही खाजगी संस्था, सहकारी संस्था
वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन्स या सगळ्याच्या माध्यमातून खाजगी, सरकारी आणि सहकारी शेतमाल साठवण्याची क्षमता खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या देशामध्ये आहे. आणि त्यामुळं शीतगृह आहेत, गोडाऊन्स आहेत, या सगळ्यामध्ये शेतीमाल साठवल्यामुळे मार्केटमध्ये योग्य किंमत आली की शेतीमाल विकायला शेतकऱ्यांना संधी मिळते आणि आपलं उत्पन्न वाढवायला संधी मिळते शेतकऱ्यांना. आणि म्हणून या सर्व मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हे स्पष्ट होते की देशामध्ये कृषी अरिष्ट निर्माण झाले 1990च्या दरम्यान शेती क्षेत्रामध्ये. आणि नेमकं हे कृषी अरिष्ट काय होतं, त्याचा उहापोह, त्याची चर्चा आपण पुढील तासामध्ये आपण करणार आहोत. काय कृषी अरिष्ट निर्माण झाले, त्याचे कारणे काय, त्याचे परिणाम काय झाले अर्थव्यवस्थेवरती, याचा अभ्यास आपण उद्याच्या तासाला करणार आहोत.